दत्त जयंती निमित्त वैतरणा सागर बहुउद्देशीय ट्रस्ट या ट्रस्टच्या मार्फत या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आणि त्याचाच एक भाग म्हणून गोपालकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या ठिकाणी एक व्हॅन आलेली आहे। त्या व्हॅनमध्ये कशा प्रकारच्या तपासण्या केल्या जातात, त्या व्हॅनमधून कोणते निदान केले जातात, कशा प्रकारचे उपचार या ठिकाणी केले जातात, आपल्यासोबत डॉक्टर जोडले गेलेले त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं या व्हॅनमध्ये तपासण्या केल्या जातात आणि निदान केलं जातं। नमस्कार, आपलं नाव सर्वप्रथम? डॉक्टर स्वप्नील विस्पुते। कशा प्रकारची ही व्हॅन आहे आणि इथे कोणत्या तुम्ही तपासता? येस, डॉक्टर अनिल वेणूर सर, संस्थापक अध्यक्ष गोपालकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आणि डायरेक्टर अनिल कॅन्सर क्लिनिक, ठाणा, मुलुंड, मुली तिन्ही ठिकाणी सेंटर आहे या आणि यांच्या मार्फत आणि प्लस वैतरणा सागर फाउंडेशन ट्रस्ट, टेंबे PSC आणि खर्डी PSC यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हे आपण स्तनाच्या कर्करोगासाठी हे शिबिर आयोजिले आहे। आपण जसे पाहू शकता हे मेमोग्राफी मशीन आहे। मेमोग्राफी मशीन मध्ये हे मेमोग्राफी मशीनचा आपण उपयोग करतो। ह्या मशीनद्वारे आपण इथे स्त्रिया ज्या असतील हे जे आपण पाहू शकता मेमोग्राफी मशीन युनिट आम्ही इथे बनवलं आहे। इथे स्तन, एका स्त्रीचा स्तन ठेवून आपण हे मशीन कंप्रेस करून इथे शूट घेतो। शूट घेतल्यानंतर तिथे समोर PC वरती आपल्याला इमेज येते। त्या इमेज वरती आपल्याला एक साधारण आयडिया येते की कुठल्या प्रकारची गाठ वगैरे आहे की नाही आणि मग ती जशी आता तुम्ही इमेज पाहतात ती इमेज आता जस्ट एक रिसेंटली एका लेडीजची घेतली आहे आपण आणि ह्याच्यात समजा काही कुठल्या प्रकारची गाठ, कर्करोगाची गाठ असू शकते, चरबीची गाठ असू शकते किंवा फायब्रॉइड एडिमा वगैरे असे बरेच प्रकार असतात। तर ह्याचं बेसिक जे आहे आपल्याला ह्याच्यावरतून कळतं की कुठल्या प्रकारची तरी गाठ आहे, याच्यात संशय वगैरे आहे का आणि मग त्याचं लवकरात लवकर आपण नेक्स्ट स्टेप बायोप्सी वगैरे करून पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल त्याप्रमाणे लवकर निदान करून पण आपण फ्री कन्सल्टेशन देतो आपल्यासाठी। आणि पुढचं ऑपरेशन वगैरे काही हो, त्याचं आपल्या संस्थेप्रमाणे जेवढं आपल्याला सहकार्य करता येतं आपण सहकार्य करतो त्याच्यात। एक चॅरिटेबल म्हणून करता तुम्ही का? येस, आपली चॅरिटेबल संस्था आणि प्लस आपलं कॅन्सर सेंटर पण आहे। सेंटरमध्ये कमीत कमी खर्चामध्ये जेवढा आपल्याला उपचार पद्धती करता येते त्या दोन्ही गोष्टींचा आपण एक हे करून पेशंटला उपचार करतो। कर्करोग म्हटलं तर एक मोठा आजार समजला जातो आणि तो निदान झाल्यावरती त्याच्यावरती होणारा खर्च हा अवाढव्य असतो। ह्या ट्रस्टतर्फे या ठिकाणी तपासणी केली जाते आणि तपासणीमध्ये ती गाठ निदानास आली तर त्याच्यावरचे पुढचे उपचार देखील यांच्याकडून अल्प दरात म्हणजे सर्वसामान्याला परवडेल अशा दरामध्ये हे उपचार देखील करतात। हे खूप छान असं काम या ट्रस्टच्या मार्फत केलं जातं। यांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि जनता दरबारला बोलल्याबद्दल धन्यवाद।